जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनलवर। तर संध्याकाळ झालेली आहे आणि आता चालू वावरातून तर आमचा कापूस याचा चालू आता आणि मग म्हणलं आता चला संध्याकाळ झाली तर हे बघा आम्ही काय आणलेलं आहे आज। तर तुम्ही पाहिल्याच होत्या आम्ही मक्का शेंगा तुम्हाला सांगितलं होतं काही आमच्या तुरी आणि तुरीला चांगल्या शेंगा पण लागलेल्या आहे। तर आता आपल्या तुरीच्या शेंगा चांगल्या निब्बर पण झाल्या त्या आणि म्हणलं चला घरी घेऊन जाऊ या शेंगा तोडून। तर शेंगा पण आणल्या त्या कापूस येथून झाल्याच्या नंतर आणि मग म्हणलं आता कापूस येथून झाला तर मग झाडाला पाहिलं म्हणलं पाहू बाई किती लागतंय शेंगाला तुरीला। तर हे पा एकदम मस्त म्हणजे निब्बर थोड्या थोड्या म्हणजे अशा निब्बर झालेल्या होत्या। तर मग गेलो होतो तिथं आणि म्हणलं पाहू आता किती निब्बर झाल्या तर पाहिल्या तर म्हणजे थोड्या बऱ्या वाटल्या आम्हाला। तर म्हणलं अरे वा मस्त झाल्या बरं का शेंगा बी आणि पवन ते बी येले होते। तर मग त्यांना बी म्हणलं आता पोरं बी येले आणि त्यांच्या बी शाळा उघडल्या शेतात जाणारच ते। तर म्हणलं जाऊ दे बाई आता ते खातीन बी। तर मग म्हणलं चला आता आपण मस्त असा प्रोग्राम बनवूया घरी। तर लई दिवसापासून चालू होतं तुरीच्या शेंगाचं उकडून नियोजन म्हणलं चला पवन ते पण म्हणत होते शेंगा उकडून खाऊ आम्ही आपण एक दिवस। लई दिवसापासून तेच चालू होती गडबड कामाची पण काम कुठं आवरत राहते का म्हणलं मग आज थोडंसं कापूस लवकर झाला मग शेंगा काढून आणल्या तोडून आणल्या त्या आम्ही आणि त्या आपली तुरी म्हणजे सगळ्या मिक्स लावलेल्या आपण ढवळ्या काळ्या लाल त्याच्यामुळे शेंगा पण थोड्या अलग अलग पहा आपल्या। शंभू पाय ना आल्या लगेच खायला पाहिजे शंभू अरे उकडून खायचंय आपल्याला दादा कच्चेच खातोय शंभू शंभू तोडता जास्त पाला पण तर आपण काय करूया नाही ना पाला काढून घेऊ याच्यातला सगळा आपण लई फास्ट मध्ये तोडल्या ना पाला पण आला शंभू सरकडे शंभू सर। तर पहा आता म्हणजे शेंगा पण पाकडून घेतलेला आहे त्याच्यामधला जो पाला होता तो पण काढून घेतलेला आहे। आता फक्त आपल्याला टाकायच्या होत्या उकडायला आणि यांचं पहा कच्चेच खायचं चालू आहे। पवन डिस्को सोनपापडी शंभू सगळेजण कच्चे शेंग खाते। त्यांना वाटत आता काय म्हणजे उकडायचा टाइम सुद्धा त्यांना असं वाटत म्हणलं 15-20 मिनिटं थांबा पण ते म्हणते नाही गाड्या पटकन करा मग आम्हाला बी लई खाऊ वाटल्या। तर चला आता आपण आहे ना लगेच उकडायला टाकणार आहे आणि त्याच्यातला जो पाला ते सगळा तो काढून घेतलेला आहे। चला उठा आता। तर आपल्याला शेंगा बी उकडायच्या होत्या तर मग अगोदर चूल पेटून दिली वावरतून आलो लई थंडी वाजली होती मग चूल पेटवली चहा पाणी बी झाला म्हणलं आता चुलीवर आहे ना मस्त पडल्या होतीन बी। तर मग पातीला बी ठेवलेलं होतं मोठं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं होतं। तर शेंगा निसुस्तवर ते करूस्तवर पाणी बी पाकीत मस्त उकळलेलं आहे आपलं। आणि शेंगा म्हणजे आपल्याला कोणत्या पण शेंगा उकडायच्या आधी ना तर पाणी ठेवायला होतं आणि पाण्याला चांगली उकळी आणायला होती। तर आता आपली पाण्याला चांगली उकळी पण आलेली आहे आणि आता आपल्याला लगेच शेंगा टाकायच्या आहे। तर पहा भरपूर असं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोड्या करून शेंगा टाकून देणार आहे कारण जेवढ्या बसतील आपल्याला तेवढ्या शेंगा टाकून द्यायच्या कारण जास्त बी नाही टाकायच्या कारण त्या व्यवस्थित अशा उकडल्या बी पाहिजे। तर हे बघा आपल्या जेवढ्या शेंगा बसल्या आपण तेवढं टाकून घेतलेलं आहे आणि गरम म्हणजे एकदम उकळलेलं पाणी होतं। तर थोडासा कलर पण हे पहा आपला किती मस्त बदललेला आहे एकदम हिरवागार झालेला आहे शेंगाचा आणि पूर्ण पाणी हे करून घेतलं हे बघा म्हणजे ज्या पूर्ण पाण्यामध्ये शेंगा इतक्या तुमन इतक्या पाणी आपण टाकलेलं आहे कारण त्या व्यवस्थित शिजल्या पण पाहिजे आणि उकडल्या गेले पाहिजे। तर पहा आता आपण शेंगा पण टाकलेला आहे उकडायला आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं होतं कारण की मीठ टाकलं का एकदम मस्त चव येते। तर हे पहा आपण म्हणजे मीठ थोडं जास्तच टाकायचं तर आपल्याला म्हणजे शेंगा जास्त थोडं मीठ जास्त टाकायचंय आणि खायला पण एकदम चवदार लागले पाहिजे। तर आपण आता शेंगा टाकल्याच्या नंतर मीठ टाकून घेणार आहे आणि पहा म्हणजे मीठ आपल्याला हे प्रमाण टाकायचं की जे पाणी ना त्याच्यात जास्त मीठ हे होतं त्याच्यामुळे टाकताना ना थोडंसं वाढव टाकायचं म्हणजे मग ते मिठाचं पूर्ण जी चव आहे का ती शेंगाला लागली पाहिजे आणि आतमध्ये पण त्यासाठी आपण भरपूर असं मीठ टाकलेलं आहे। तर त्याच्यानंतर आपण मीठ टाकून घेतलं आणि हे बघा चांगलं हलवून पण घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचंय आणि झाकण ठेवल्याच्या नंतर आपल्या शेंगा चांगल्या उकडून द्यायचे आहे कारण की 15-20 मिनिटं तरी लागत चांगल्या उकडून द्यायला कारण की त्याच्यामधले दाणे पण चांगले शिजले पाहिजे। तर आता आपण म्हणजे उकडायला झाकण पण ठेवलं नाही का हा आता झाकण ठेवलं पण उकडून देऊ आणि 15-20 मिनिटात उकडणच कारण आपण म्हणजे पाणी अगोदर उकळून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही। तर आणि उकडून शेंगा खाण्याची मजा फक्त एकाच सीझनला राहती त्याच्यानंतर काही आपल्याला निब्बर झाल्याच्या नंतर काही खायला भेटत नाही। तर म्हणलं चला आता पवन ते बी आलेले आणि मस्त पैकी उकडून शेंगाची पार्टी बनवू आपण।
तर बघा आपण मस्त अशा शेंगा उकडायला टाकलेल्या होत्या आणि झाले आता 5-10 मिनिटं पण झालेले. आणि हे बघा म्हणजे बऱ्यापैकी उकडल्या असतील, पण मग आपल्याला चांगल्या अशा उकडून द्यायच्या आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये ते एकदम अशा मस्त आतमधून जे दाणे आहे का ते एकदम असे नरम झाले पाहिजे. तर इतके बाहेर लागत आहे ना. आणि जेवढे जास्त शिजन का शेंगा तेवढे अशा मस्त ते दाणे पूर्णवाणी लागत आहे, एकदम खायला बी चवदार लागते. त्यामुळे जास्त वेळ उकडून द्यायच्या. तर बघा झाकण ठेवून देते मी. आणि भरपूर आहे बघा, भरपूर जाळ घातलेला आहे, त्यामुळे आता मस्त शिजतील. आणि इकडे बघा मम्मी, सोमपापडी आणि शंभू बसलेले, कारण याला थंडी वाजली आणि लगेच आम्हाला स्वयंपाकच करायचा होता. तर मग आता शेंगा ते उकडायला टाकून दिल्या आणि कविता चालू आहे. आता काय माहिती काय चालू आहे घरामध्ये. तर बघा पीठ मळायचं चालू आहे तिचं काम. आज चपाती बनायची काय? चपाती भेंड्या वाला शेंगा. अरे बापरे, आज भाजीचं नियोजन मस्त आहे ना. हे बघा आपल्याला हा आणि पवनला त्यांना भेंडी लय आवडती. तर बरं आहे मग काय, भेंडी बनवू आणि थोड्याशा वालाच्या शेंगा पण बनवू आणि मग चपात्या त्याचसोबत आणि उकडलेल्या शेंगा. तर एकच नंबर जेवण होईल आपलं. तर बघा आमचा स्वयंपाक पण चालू होता. झाल्या पोळ्या झाल्या का? तर काही त्याच्या पोळ्या पण झाल्या. आणि बघा इकडं भेंडीची पण भाजी केलेली आहे आणि त्यानंतर वालाच्या शेंगा पण टाकलेल्या होत्या शिजायला. तर त्या पण आता होतच आलेल्या आहे. आणि इकडं आम्हाला काय दम नाही निघाला, लय भूक लागली, लय वावर वाढलं काय आज. शेंगा खायच्या आहे बरं का, थोडी भूक ठेवा. हा ना, मग शेंगा उकडल्या असतील आता, चला पटकन थोडंच जेवा, म्हणजे मग शेंगा खायला भूक राहिली पाहिजे. तो चंग्या पा किती मस्त जेवू राहिला आबा शेजारी. पोळी संपली वाटतं. पोळी टाका त्याला. चला शेंगा उकडल्या असं आपल्या. पाहू ना आता. तर बघा आपण शेंगा भरपूर आपल्या उकडले बी असतील, कारण भरपूर टाइम झालेला आहे. आणि हे बघा अर्ध पातीला म्हणजे याच्यातल्या भरपूर शेंगा पोरांनी घेतलेल्या आहे. हे बघा खायला काढून पण घेतले. पोन उकडल्या का? तर शंभूल बघा शेंगा पाहिजे त्यामुळे तो पण घेऊन आलेला. तर तुला देऊ शंभू? तुला देऊ? थांबा ना, तुला देते बर का. तर शंभूला मी थोड्याशा शेंगा देणार आहे त्याच्यामध्ये. गरम बर का दुकान जाय. तर आपल्या शेंगा अशा मस्त शिजलेल्या आहे बघा आणि मस्त असं उकडलेल्या. मी एका ताटात काढून घेणार त्या, म्हणजे पूर्ण पाणी मी निथरलं पाहिजे आपलं. हा चांगल्या उकडल्यानं. पवन आणि त्यांनी घेतल्या ते म्हणे उकडल्या चांगल्या. हा पोरांचं कसं राहतं, दम नाही मारी ते वडी जाऊ दे, झाल्या असन मग घेतले त्यांनी त्यातून थोड्याशा. आणि हे काय पूर्ण पाणी आपलं निथळून एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला. आणि शंभूला तर काही 2 मिनिटं सुद्धा नाही, शंभू लगेच ताट. तर या सगळेजण मस्त उकडलेल्या शेंगा खायला तुरीच्या आणि मस्त चालू आहे पहा. आणि पवन डिस्को सगळेजण खाऊ राहिले, सोमपापडी, शंभू. आणि मम्मीला मला कविताला चतुर्थी आहे त्यामुळे आम्ही थोड्या वेळाने खाणार आहे, कारण चतुर्थी असल्यामुळे आम्हाला काय आता खाता नाही येणार. आणि आता म्हणजे किती दिवसापासून शेंगा खायचे होते कोणचं आणि त्यांचं पण चालू होतं. तर सगळेजण शेंगा खायला बसलेले. भाऊ पा शेंगाच्या वाजता पळतच आले शेंगा खायला. त्यांचं एकदा 1 हप्ता होऊन गेलाय, त्यांनी खाल्ले पवन त्यांच्यासोबत. हा का? मग दमन खाय शंभू. शंभू तर दोन्ही खातोय. डिस्को कस करा दे चांगला दे. उकडल्या चांगल्या मस्त उकडे. मस्त उकडल्या ना. मीठ ते व्यवस्थित झालं का? नाही तर त्याला मीठ जास्तच लागत बरं. खाय मम्मी, मीठ जास्त असलं तर चवदार लागाय ना. हा ना. आपण आता जेवण झालं मग खाऊ ऐक नाही. जेवण झालं खाऊ ना. आता काय आपल्याला पण सोडायचं. हा म्हणजे जेवण करायचं टावरच खाऊ. हा ना जेवण. हा ना. नाही तर काय लगेच गरम गरम खाल्ल्या असत्या. दर्शन बाबी. तर या सगळेजण मस्त उकड्या शेंगा खायला. तुमची दबी सगळ्याच्याच वावरामध्ये तुरी असन तर तुम्ही बी उकडून खायच्या लय भारी लागत्या. मस्त अशा गरम गरम भारी लागत्या. गरम गरम. हा मग आता लगेच ते थंडीच्या दिवसात भारी वाटते का. आणि एकदा निंबा झाल्यावर मग परत नंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी लोक काही नाही ना खायला चान्स नाही राहत ना. शेंगा पण त्याच्यामध्ये दाणे. शंभू तर टरकाला सोबत खाऊ राहिला बाई. दोन्ही खातो. चल धर दाणे धर शंभू धर. शंभू टरकाला सुद्धा खाऊ राहिला तू. जरा
काय तर चला आता लगेच सगळेजण खाऊ राहिले पवन अजून जेवण करायचं बरं का थोडी भूक ठेवा नाही तर मग काय जेवण नाही जाणार स्वयंपाक करायला केलेलं आहे बरं का भेंडीची भाजी पोळी केली चला बसतो. तर या सगळेजण मस्त खायला ना आता आम्हाला पण जेवण करायचे तर चला आता आपल्याला बी आतमध्येच घेऊ लय थंडी वाजवली बरं बाहेर आता आता थंडी जास्त सुटली ना तर तुम्ही बी करून बघा अशा उकडून सांगा म्हणजे तुम्ही कंटिन्यू खातच असाल ना तर आम्ही बी अशा करीत राहतो जेव्हा हिरव्या शेंगा राहत्या निब्बर झाल्या का मग करीत राहतो तर आमचा तुम्हाला शेंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद.